श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नेमकी कोणती आहे, काय हे आपण याविषयी माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि 1ली ते 10वी जर तुम्हाला ऑनलाईन कोचिंग क्लासेस पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. तर बघा, 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत. विद्यार्थी पालक आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. यामध्येच आता बोर्डाकडून एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नेमकी कोणती आनंदाची बातमी आहे याविषयी माहिती बघूयात. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्या तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता आणि या चॅनलशी कनेक्ट राहा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट, सरकारी नोकरी, सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, शैक्षणिक माहिती, 10वी-12वीचे सर्व अपडेट्स मिळतील. तर नक्कीच कनेक्ट राहा. तर बघूयात आनंदाची बातमी काय आहे ती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच दिवशी मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडणार असेल, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, बोर्ड सर्टिफिकेट आणि जे रिझल्ट असतो, पहिले रिझल्ट भेटायचं आणि बोर्ड सर्टिफिकेट थोड्या दिवसांनी भेटायचं. परंतु आता तसं होणार नाही, दोन्ही एकाच दिवशी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही. बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही सेम असतं, रिझल्टसारखं दिसतं, त्याच्यामध्ये पण सेम काही गोष्टी असतात. तुम्हाला काही वेळेस बोर्ड सर्टिफिकेट नोकरीच्या वेळेस वगैरे व्हेरिफिकेशनसाठी लागतं. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यात काय ॲड झालेली आहे बघा, यावर विद्यार्थ्यांचा फोटो आणि QR कोड असेल, ज्यामुळे बोगस जी कागदपत्रं आहेत ती त्वरित ओळखता येतील. याआधी विद्यार्थ्यांचे फोटो नव्हते, त्यामुळे कोणाचा रिझल्ट आहे हे आपल्याला कळत नव्हतं, व्हेरिफिकेशनला वेळ जायचा. परंतु आता काही काळजी करायची गरज नाही, कारण विद्यार्थ्यांना आता तुमच्या जे पण सर्टिफिकेट आहे त्याच्यावर फोटो आणि QR कोड असेल. यामुळे बोगस जी कागदपत्रं आहेत ती बनणार नाहीत आणि यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. नवीन गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव आता आधार कार्डप्रमाणे असेल. विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. आता याच्यात आणखीन एक आनंदाची बातमी काय झाली की पहिले नावामध्ये पण मिस्टेक्स व्हायच्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी यायच्या. परंतु आता आधार तुम्ही जे सबमिट केलेलं असतं शाळेमध्ये, अपर ID कार्ड, आधार कार्ड, मग आधारवर जे नाव आहे तेच तुमच्या रिझल्टवर येणार आहे. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारची मिस्टेक होणार नाही. ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. पुढे काही चेंजेस होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं या चेंजेसबद्दल? कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेत किती टक्के मिळतील कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.